नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण क्वाड्रिलॅटरल हा महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तर मराठीमध्ये चौकोन. चौकोन म्हणजे काय, तर चार बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात, चौकोन. मग चौकोनाचे अवयव काय, तर बघा त्याला चार बाजू असतात, चार कोन असतात, चार शिरोबिंदू असतात आणि दोन कर्ण असतात. मग कर्ण कुठे असतात, तर चौकोनात सम्मुख शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात, चौकोनाचा कर्ण. मग चौकोनाचा कर्ण कुठं असतो, तर चौकोनाचे सम्मुख कोन जे जोडले जातात त्याला काय म्हटलं जातं, चौकोनाचा कर्ण. आता ह्या आकृतीमध्ये AC हा कर्ण आहे. अजून सम्मुख कोन कुठले आहे, ते कोन B आणि कोन D. तर B आणि D जोडले का हे झाले सम्मुख कर्ण. मग कुठले कर्ण झाले, AC आणि BD हे दोन कर्ण. म्हणजे चौकोनाला किती कर्ण असतात, तर दोन कर्ण असतात. तर लगतच्या आकृतीमध्ये आता जे आपण काय बाजू कुठली आहे, तर AB, AD आणि BC आहे. तर लगतच्या बाजू तुम्हाला दिसतातच. जवळजवळ असणाऱ्याला म्हणायचं लगतच्या बाजू, समोरासमोर असणाऱ्यांना काय म्हणायचं, सम्मुख बाजू. म्हणजे सम्मुख कोण जोडते त्याला काय म्हणायचं, कर्ण असतात. तर अशा पद्धतीने ही झाली थोडक्यात माहिती, कोणाची, चौकोनाची माहिती झाली. तर टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाचे प्रकार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, चौकोनाचे 6 प्रकार पडतात. बघा, महत्त्वाचे म्हणजे चौकोनाचे 6 प्रकार कुठले आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. तर पहिला प्रकार आहे स्क्वेअर्स. दुसरा प्रकार आहे आयत. आयतालाच काय म्हटलं जातं, काटकोन चौकोन. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, रेक्टँगल. समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे काय, रामभुज. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, रामभुज. समांतरभुज चौकोन म्हणजे काय, इंग्लिशमध्ये पॅरलोग्राम. समलंब चौकोन म्हणजे ट्रापेझियम. समद्विभुज समलंब चौकोन म्हणजे आयसोसेल्स ट्रापेझियम. आणि पतंगाकृती चौकोन म्हणजे काईट. तर अशा प्रकारे चौकोनाचे किती प्रकार आहेत, तर 6 प्रकार आहेत. चौकोनाचे 6 प्रकार आपण सविस्तर आकृत्या काढून आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रकार आहे चौरस. मग आकृतीद्वारे आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी समजतातच. तर बघा, चौरसाचे पूर्ण सगळे चारी बाजू काय आहेत, समान, आणि चारी कोण समान आहेत, त्या आकृतीवरनं आपल्याला दिसते. एकच आपल्याला इथं आपण काय केलेली आहे, सारखीच खूण दाखवलेली आहे एक रेषेनं. म्हणजे चारी बाजू समान आहेत. आणि चारी कोण काटकोन म्हणजे दाखवलेले आहेत. चारी कोण काय आहेत, काटकोन आहेत, 90 अंशाचे आहेत. आणि आयताचे कर्ण बघा काय आहेत, चौरसाचे कर्ण एकरूपण असतात आणि परस्परांचे लंबदुभाजक असतात. ते ह्या चिन्हावरनं दाखवलेले आहेत. बघा, कर्णाला पण काय केलेलं आहे, समानतेचं चिन्ह दाखवलेलं आहे. आणि काय केलेलं आहे, परस्परांचे लंबदुभाजक म्हणजे काटकोनचं चिन्ह दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण आकृतीद्वारे प्रॉपर्टीचा अभ्यास करू शकतो. तर ही झाली चौरसाची आकृती. नंतर बघा, चौरसाची काय बघता येईल, डेफिनेशन. ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असून प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनास काय म्हणतात, चौरस म्हणतात. मग प्रॉपर्टीज काय आहेत चौकोनाच्या, चारी बाजू एकरूप आणि चारी कोन काटकोन आपण पाहिलं आकृती डायग्राममध्ये. आणि नंतर प्रॉपर्टीज काय आहेत बघा, चौरसाच्या चारी बाजू एकरूप असतात, ती प्रॉपर्टी आपण बघितलीच, समानतेचं चिन्ह दाखवून. चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो, ते पण चिन्ह दाखवलेलं आहे. चौरसाचे कर्ण एकरूप असतात, एकरूपतेचं कर्णावर चिन्ह दाखवलेलं आहे. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, म्हणजेच हे काटकोनचं चिन्ह दाखवलेलं आहे कर्णावर. नंतर काय, चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. सम्मुख कोन दुभागतात म्हणजेच काय, तर ते इक्वल भागात त्यांचे दोन समान भाग होतात कर्णाचे. बघा, इकडे इक्वलतेचं चिन्ह दाखवलेलं आहे. नंतर चौरसाचा प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन, आयत तसेच समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे चौरस हा समभुज चौकोनाच्या प्रॉपर्टी पण दाखवतो, आयताच्या पण प्रॉपर्टी दाखवतो आणि समांतरभुज चौकोनाच्या पण प्रॉपर्टी दाखवतो. मग चौरस हा काय काय असतो, समभुज चौकोन म्हणजेच काय, रामभुज असतो. आयत म्हणजेच काय, रेक्टँगल असतो. आणि समांतरभुज चौकोन म्हणजेच काय, पॅरलोग्राम सुद्धा असतो. तर अशा प्रकारे आपण चौरसाच्या प्रॉपर्टी बघितल्या. आता दुसरा टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल कुठला आहे, चौकोन. तर समभुज चौकोन घेतलेला आहे, रामभुज. ज्या चौकोनाच्या चारी बाजू एकरूप असतात त्यास काय म्हटलं जातं, समभुज चौकोन म्हटलं जातं. चारी बाजू ज्याच्यात समान असतात त्याला काय म्हटलं जातं, समभुज चौकोन म्हटलं जातं. गुणधर्म काय आहेत समभुज चौकोनाचे, समभुज चौकोनाच्या चारी बाजू एकरूप असतात. समभुज चौकोनाच्या समोरासमोरील कोन एकरूप असतात.
चारी बाजू पण एकरूप असतात. समोरासमोरील कोण एकरूप असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. म्हणजे 90चा कोन करतात एकमेकावर. समभुज चौकोनाचे कर्ण समकोन कोन दुभागतात म्हणजे इक्वल असतात. त्याचे 2 तुकडे पडतात ते काय असतात इक्वल असतात. म्हणजे बघा समभुज चौकोन आहे इथं आणि जे 2 भाग तयार होतात तर ते सुद्धा काय आहेत इक्वल आहेत. जे 2 भाग कर्णाचे तयार होतात ते काय आहेत इक्वल, त्याचं चिन्ह दाखवलेलं आहे. सम्मुख कोन एकरूप आहेत आणि बाजू सर्व सर्व एकरूप आहेत. नंतर प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो म्हणजेच पॅरलोग्राम असतो. रामभुज हा काय असतो पॅरलोग्राम असतो. आता आयत बघा, आयत म्हणजेच काय काटकोन चौकोन. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असून प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनास काय म्हणतात आयत असे म्हणतात. गुणधर्म काय आहे आयताचा बघा, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. आयताचे प्रत्येक कोन काटकोन असतात. आयताचा कर्ण एकरूप असतो. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. तर आयत हा समांतरभुज चौकोन असतो आणि रामभुज हा सुद्धा काय असतो समांतरभुज चौकोन असतो म्हणजेच काय पॅरलोग्राम असतो. तर आता आपण आयताची आकृती पाहूया बघा. आयतामध्ये काय केलेलं आहे, समोरासमोरील बाजू एकरूप, आयताचे सर्व कोन काय आहेत काटकोन असतात आहे बघा. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे 90मध्ये होतो. आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण सुद्धा काय असतात एकरूप असतात. त्यामुळं ते काय करतात परस्परांचे लंबदुभाजक असतात. तर आयत झाल्यानंतर आपला दुसरा बघा समांतरभुज चौकोन म्हणजेच पॅरलोग्राम. त्याचे डेफिनेशन काय, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या काय असतात समांतर असतात त्यास काय म्हणतात समांतरभुज चौकोन असे म्हणतात. गुणधर्म काय आहे, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप व समांतर असतात. बघा हा आहे आपला काय आहे पॅरलोग्राम. तर पॅरलोग्राममध्ये बघा समोरासमोरील बाजू काय असतात एकरूप असतात. समोरासमोरील कोन एकरूप असतात आणि दुसरी प्रॉपर्टी बघा, समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन सुद्धा एकरूप असतात आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे झाले समांतरभुज चौकोन. आता 5वा प्रकार आहे समलंब चौकोन ट्रॅपेझियम. त्याच्या अंतर्गत काय आहे ट्रॅपेझियमचा अजून एक प्रकार आहे समद्विभुज समलंब चौकोन म्हणजेच आयसोसेल्स ट्रॅपेझियम. तर बघा काय फरक आहे, समलंब चौकोन म्हणजे काय बघा, व्याख्या बघा, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या 2 जोड्यापैकी फक्त एकच जोडी समांतर असते त्या चौकोनास समांतरभुज समलंब चौकोन म्हणतात. म्हणजेच काय समलंब चौकोन म्हणजे ट्रॅपेझियम असे म्हणतात. गुणधर्म काय आहे बघा, कोन ए अधिक कोन डी बरोबर 180 अंश आहे. ह्या दोन्ही पूरक असतात. तसेच कोन बी आणि कोन सी सम्मुख असते त्या ते कोन काय असतात 180चे असतात. समलंब चौकोनामध्ये असमान बाजूचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड समांतर बाजूच्या बेरजेच्या निम्मा असतो. म्हणजे पी क्यू हा समांतर बाजू ज्या आहेत ए बी आणि सी डीच्या काय असतो त्यांच्या बेरजेच्या निम्मा असतो. ही एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. मग समद्विभुज समलंब चौकोन केव्हा असतो, ज्या समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू एकरूप असतात त्या चौकोनास काय म्हणतात समद्विभुज समलंब चौकोन म्हणतात. असमांतर बाजू सुद्धा काय असतात एकरूप असतात. असमांतर मग समद्विभुज समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू काय असतात त्या एकरूप असतात. हीच प्रॉपर्टी झाली. आणि समद्विभुज समलंब चौकोनात पायालगतचे कोन सुद्धा काय असतात एकरूप असतात. समद्विभुज समलंब चौकोनात काय असतात पायालगतचे कोन एकरूप असतात आणि समद्विभुज समलंब चौकोनाचे कर्ण सुद्धा एकरूप असतात. समद्विभुज समलंब चौकोनाचे सम्मुख कोन पूरक कोन असतात. तसेच लगतचे कोन सुद्धा पूरक कोन असतात. म्हणजे समलंब चौकोनामध्ये सम्मुख कोन काय असतात पूरक कोन असतातच, पण लगतचे कोन काय नसतात असतात पूरक कोन नसतात. पण इथं आयसोसेल्समध्ये लगतचे सुद्धा काय असतात पूरक कोन म्हणजे 180 डिग्रीची बेरीज असते त्यांची. पूरक कोन असतात म्हणजे पूरक म्हणजेच 180 डिग्री त्या कोनांची बेरीज असते. आता लास्टचा प्रकार बघा 6वा पतंगाकृती चौकोन म्हणजेच काईट. आता ही काईट ही स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा क्वेश्चन हमखास असतो ह्याच्यावर.
तर बघा, पतंगाच्या आकाराच्या चौकोनास काय म्हणलं जातं? पतंगाकृती चौकोन म्हणजे काईट. ज्या चौकोनाचा कर्ण असमान लांबीचे असून मोठा कर्ण लहान कर्णाचा लंबदुभाजक असतो त्यास काय म्हणलं जातं? पतंगाकृती चौकोन असे म्हणलं जातं. आता मोठा कर्ण आणि लहान कर्ण आहे ते एकमेकांचे 90 डिग्री कोन दाखवलेला आहे, म्हणजेच काय असतात? लंबदुभाजक असतात. आता ही आकृती तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला बऱ्यापैकी काय होतात, ह्याच्या प्रॉपर्टी काय होतात समजून जातात. बघा, गुणधर्म काय आहे? पहिला, पतंगाकृती चौकोनाचा मोठा कर्ण लहान कर्णाचा लंबदुभाजक असतो. हा आता इथं डेफिनेशनमध्येच बघितला. पतंगाकृती चौकोनाचा मोठा कर्ण सम्मुख कोन दुभागतो. मोठा कर्ण सम्मुख कोन बघा इक्वलमध्ये काय केलेला आहे? कोन दुभाजक झालेला आहे. म्हणजे एका कोणाचं काय कोन दुभागला आहे म्हणजे काय? दोन समान कोनात रूपांतर झालेलं आहे. हा इक्वल आहे आणि हे इक्वल त्याचं चिन्ह क्रॉस दाखवलेलं आहे. नंतर बघा, पतंगाकृती चौकोनाच्या मोठ्या कर्णासमोरील कोन एकरूप असतात. एकरूप असतात ते पण दाखवलेलं आहे. मोठ्या म्हणजे हे सुद्धा एकरूप असतात मोठ्या कोणासमोरील कोन. पतंगाकृती चौकोनाचा लहान कर्ण दोन समद्विभुज त्रिकोणाचा पाया असतो. लहान कर्ण हा बघा हे इक्वल आहेत आणि समद्विभुज त्रिकोण आहेत हे दोन, म्हणजे इथं नाव दिलं AOD आणि AOBचे काय आहेत? DO आणि OB हे काय आहेत? पाया आहेत. आता अशा पद्धतीनं आपण काय केले? टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल किती टाईप आहेत? 6 टाईप आहेत. त्या आपण पूर्ण म्हणजे एकाच लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. थँक्यू.